नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही पाहू शकता आज आपण झटपट आणि थंडगार असं आंब्याच्या कैरीचं पन्ह तयार केलेलं आहे। एकदम सोपं आणि झटपट तयार होणारं असं हे थंड पेय आहे। तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पन्ह बनवण्यासाठी या ठिकाणी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे। मी कलमी आंबा घेतलेला आहे। आपल्याला आंबा बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे। आता हा आंबा आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे। सध्या बाजारामध्ये कलमी आंबे आलेले आहेत, त्यामुळे मी कलमी आंब्याची कैरी घेतलेली आहे। तुम्ही कोणत्याही आंब्याची कैरी वापरली तरी चालेल। गावरानी आंब्याची जर कैरी वापरली तर पन्ह्याला जास्त साखर लागते। बघा, अशा प्रकारे आपला आंबा उकळून झालेला आहे आणि त्याची साल देखील ऑटोमॅटिक निघालेली आहे। आता आपण कैरीची साल काढून घेऊया। आणि आपल्याला पूर्ण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने काढू शकता किंवा मग आंबा थंड झालेला असेल तर हाताने काढला तरी चालेल। बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण कैरीचा पल्प काढून घेतलेला आहे। हा पल्प तुम्ही रवीच्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करू शकता, पण मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करणार आहे, कारण यामध्ये आपल्याला लम्स नाही राहिले पाहिजे, यासाठी मी मिक्सर मधून काढून घेणार आहे। पन्ह्यासाठी तुम्ही साखर किंवा गूळ काहीही वापरू शकता, पण या ठिकाणी मी गूळच वापरलेला आहे। गूळ आपल्याला यातच टाकून घ्यायचा आहे। जवळपास 2 वाटी गूळ आपण या ठिकाणी वापरणार आहोत। आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपण पन्ह ग्राइंड करून घेतलेला आहे। आता आपण चाळणीद्वारे गाळून घेऊया। यामध्ये गुळातील खडे वगैरे राहू नये यासाठी आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे पन्ह। बघा, अशा प्रकारे आपल्या पन्ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता। यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहे। एकदम झटपट होणारं असं हे पेय आहे। एखाद्या वेळेस जर अचानक पाहुणे घरी आलेले असतील तर ताबडतोब तुम्ही करून देऊ शकता। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकून द्यायचा आहे, अर्धा चमचा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पन्ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करून घेऊया। आणि सगळ्यात शेवटी आता आपण यामध्ये आईस क्यूब्स आपण टाकून घेऊया। आपलं झटपट आणि थंडगार असं पन्ह तयार झालेलं आहे। आता आपण लगेच सर्व करायला घेऊया। बघा, अशा प्रकारे टेस्टी आणि जबरदस्त थंडगार असा आपलं पन्ह तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।